रावा मरेशे एक फक्त भंडारी समाजाच्या नेत्यांना बोलवलंय, टार्गेट केलं जातं असं वाटतं का? टार्गेट करता दिसता मुद्दा भितर वगैरे काढलंय नाही किती दिल्लीचं कनेक्शन आहे काय तो पैसा इकडे वापरलाय निवडणुकीसाठी? मी कुठल्या पक्षाचा मेंबर नाही, सो आय डोंट थिंक इट इज अप्रोप्रिएट फॉर मी टू कमेंट. ते आता वयर होतं करत काढलंय नाही. पण कित्याक 7 दिसां पयलीं अरविंद केजरीवाला अरेस्ट जाला दिल्ली, ताच्या 8 दिसान हांगा गोंयच्या लिडरांक आतां उकलवला. कितें कनेक्शन तुमचे भितर? माझ्या सर काही आय डोंट वॉन्ट टू कमेंट. विदाउट कनेक्शन कसं काय बोलू शकतो डेडी? ते आताच ओव्हर झाल्यावरच कळणार ना. बिझनेस कनेक्शन आणि किती असा लिकर कनेक्शन आणि तुम्ही ते अंडरस्टँड की आम आदमी पार्टी नसतं एक पार्टीचे मेंबर नसतं. फर्स्ट रावा मरेशे एक कळलंय नाही भितर रावा मरे भंडारी समाजाच्या नेत्यांना बोलवलंय, टार्गेट केलं जातं असं वाटतं का? टार्गेट करता दिसता मुद्दा आता भितर वगैरे काढलंय नाही किती. पण कितीतरी रिझन असेल स्पेशली तो पैसा इकडे वापरलाय निवडणुकीसाठी. मी कुठल्या पक्षाचा मेंबर नाही, सो आय डोंट थिंक इट इज अप्रोप्रिएट फॉर मी टू कमेंट. पण किती रिझन दिला तुमका कित्या खातीर आपयला करून? तुमकां खंयच्या पार्टीक तुमी ना आनी तुमकां कित्याक म्हणटात? ते आता वयर होतं करत काढलंय नाही. वयर होतं करत काढलंय म्हणजे त्याच्याशी काय कनेक्शन आहे? कित्याक 7 दिसां पयलीं अरविंद केजरीवाला अरेस्ट जाला दिल्ली, ताच्या 8 दिसान हांगा गोंयच्या लिडरांक आतां उकलवला. कितें कनेक्शन तुमचे भितर? माझ्या सर काही आय डोंट वॉन्ट टू कमेंट. विदाउट कनेक्शन कसं काय बोलू शकतो डेडी? ते आताच ओव्हर झाल्यावरच कळणार ना. किती बिझनेस कनेक्शन आणि किती असा लिकर कनेक्शन आणि सो वी कॅन अंडरस्टँड की आम आदमी पार्टी दाखवता तुम्ही तर एक पार्टीचे बी मेंबर नसतं. फर्स्ट फ्लोर रावा तर तेका घेऊन ते माईक सकल घे मला मागचं. कित्याक केजरीवालाक अरेस्ट केलो तेन्नाच्यान आतां 7-8 दिसांनी तुमकां आतां आपल्याला कितें कनेक्शन कळ्ळें? निवडणुकीत तो पैसा वापरलाय असा आरोप केला जातो दिल्लीचा. एका वेळी 4 नेत्यांना बोलावलं जातंय, काय नेमकं कारण आहे? पण तुम्हाला समज मजा वाटते काहीतरी कारण असेल याचं. काहीच नाही, दिलं आणि सांगितलं या सरळ लिकर घोटाळ्याचं कनेक्शन गोव्याच्या इलेक्शनशी जोडलं जाते, काय सांगा? आणि मुख्यत्वे सगळे भंडारी समाजाचे नेते आहेत, म्हणजे भंडारी समाजाला टार्गेट केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? सध्या माझे काही कमेंट नाही. मला काही माहीत नव्हतं कोणाला. I don't know, so I can't say anything right now. बोललो ना काय ते आम्हाला काय होत नाही, माहीत नाही. पण काहीतरी कारण असेल ना. कशासाठी बोलवलं आज? माहीत नाही. ईडीन तुमकां समन्स धाडला, एक रिजन कितें आसा ती खबर आहा? तुमच्याकडे पण मी पळयता पळयता सर एनी रिजन स्पेशल कितें हांव काय सांगू शकतो. स्पेशल ईडीन तुमकां समज आपल्याला म्हाका वचूं जाय. पण कितें स्पेशल रिजन्स हांव नको. तुम्ही आपला सपोर्ट केला होता निवडणुकीच्या वेळी, त्याच्या कारणामुळे बोलवलं असं वाटतंय का? त्याच्याबद्दल मी काय आता पॉलिटिक्स बोलू शकत नाही. सर मुद्दा म्हणून टार्गेट केलं जातं असं वाटतंय का? नाही, मी काही बोलू शकत नाही. का तो जाऊन बघतो नाही काय काय.
ऑब्वियस ॲक्च्युली की टार्गेट करताय बिकॉज आणि टार्गेट कधी केलेलं आहे पयरूच तुम्ही पळयलें आझाद मैदानाचेर गोंयची सगळी ऑपोजिशन सगळे सिवील सोसायटी सगळे एक्टिविस्ट एक जाले आनी मेसेज धाडली की ह्या लोकसभेच्या इलेक्शनान BJPक आतां फाट मारून भायर काडूंक जाय गोंयच्यान बोथ सीट्स BJP हॅज टू लूज 2 दिसां नंतर थोड्या तातूंच्या लिडरांक समन्स येता सो इट इज अ व्हेरी क्लियर केस ऑफ वेंडेटा ही एक गजाल तशेंच नॅशनल लेवलाचेर अरविंदजी केजरीवालान ही हॅड अपील्ड हीज अरेस्ट इन द हायकोर्ट काल सकाळी तुम्ही पळयलां आसतलें त्या अपिलाचें हियरींग जालें आनी त्या हियरिंगान कोर्टान विचारलें वॉट इज युअर रिप्लाय काय म्हणून ईडीक विचारलें ईडी डीड नॉट हॅव अ रिप्लाय म्हणजे यू हॅव अरेस्टेड द मोस्ट पॉप्युलर CM यू हॅव अरेस्टेड अ डायबेटीक पेशंट हू नीड्स इन्सुलीन एवरी डे यू हॅव अरेस्टेड एन इनसंट मॅन हू यू हॅव फावंड नो एविडन्स आनी तुमी म्हणटा अरेस्ट करतकीच की आमकां ताका कित्याक अरेस्ट केला ताची रिप्लाय दिवपाक 3 आठवडे लागतले सो आतां कोर्टानूच सांगलें तुमकां 3 आठवडे बी मेळचे ना तुमकां एका आठवड्यान सांगचें पडटलें सो आतां एका आठवड्यान तांकां कितें तरी तयार करचें पडलें ना दे हॅव नो रिप्लाय टू गिव टू द कोर्ट सो आतां रोखडीच दुसऱ्या दिसा समन्स धाडल्या आनी हांगा कितें तरी इन्व्हेस्टिगेशन चालू केलां एका विकान जेन्ना थंय कोर्टान तांकां रिप्लाय दिवचो पडटलो तेन्ना ते म्हणटले न्ही हमारा गोवा में इन्व्हेस्टिगेशन चल रहा है वी नीड मोर टायम सो दिस इज द ओनली एक्सक्यूज ईडी हॅज नो इंटेंशन ऑफ actually solving any crime because there has been no crime. The only intention is the central government is misusing agencies like ED to keep opposition leaders in jail and finish the entire opposition ahead of Lok Sabha election because not just in Goa, people of India have decided to throw BJP out. ओके गोंयान कितें कितें आतां कनेक्शन कित्याक दिसता तुका कित्याक वयर आरोप जाता की मनी लॉन्ड्रिंगाचेर गोंय हांवें तरी न्यूजान आयकलां पूण रियल कनेक्शन तुमकां आत्तां सांगलें द टायमींग इफ यू सी ज्या दिसा एंटायर ऑपोजिशन ऑफ गोवा एंटायर सिवील सोसायटी ऑफ गोवा एंड ऑल पीपल ऑफ गोवा कम टुगेदर युनायट फॉर द फर्स्ट टायम एंड सेंड अ क्लियर मेसेज की ह्या फावटी लोकसभेन दोनूय बीजेपी दोनूय सिटांचेर BJP भायर उडोवपाचें दॅट इज द रियल कनेक्शन फाटल्या दिसांनी त्यांना एक सांगले की जेन्ना केजरीवालाक अरेस्ट केलो तेन्ना की तो जो लिकर केसीन जे फंड दिला ते गोव्याच्या इलेक्शनाक सुद्दां धाडलेले म्हणून सो तेजेर तुमी कितें म्हणटा न्ही हांव तेंच म्हणटा जर हें सगळें लास्टाक मिडियांच्यानूच येता इन एनी ऑफ द कोर्ट डॉक्युमेंट्स आय हॅव नॉट सीन एनी एविडन्स तांणी गोंयान कोणाक क्वेश्चन केला खंय रेट जाला कितें जालां आमकां खबर ना आतां 2 वर्सां जाली ही केस चल्ल्या After 2 years, today is the first time that an AAP leader has been called for questioning. So 2 वर्सां तुमी कितें एविडन्स हें केलें फायंड आउट केलें सो द टायमींग इज सस्पिशियस एंड लायक आय सेड हांचें एकूच इंटेंशन आसा की हो जो प्रोसेस आसा तो जाता तितलो एक्सटेंड करचो हांगच्यान थंय थंयच्यान हांगा थंयच्यान हांगा सो दे आर जस्ट द इंटेंशन इज टू प्रोलॉंग द प्रोसेस बिकॉज the process itself has become the punishment. Jenna amcho deputy chief minister Manish Sisodia, he was awarded best education minister by the president of India. So आता more than 1 year he is languishing in jail. ताज्या घरा काय मिळूंक ना ताज्या गांवान खंय खंय तांणी रेड मारली nothing was found. So the point is to keep them in jail. The point is not to find any evidence or close this case or even allow this case to go to trial. हांव सगळ्या गोंयकारांक परत याद करूंक सोदता की ह्या केसीन अजून ट्रायल सुरूच जावंक ना कित्याक आतां 1 वर्स जालें कोण तरी जेलीन आसा मनान दिसता बाबा हांणी कितें तरी केलें ही वॉज प्रूव्ड गिल्टी एंड नाव ही इज इन जेल दॅट इज नॉट द केस द ट्रायल हॅज नॉट इवन स्टार्टेड these are nothing all these what is happening today is nothing but another attempt to prolong the case and ensure it never gets to trial because the day it gets to trial Supreme Courtan म्हणिल्लें आसा तुमची केस क्रॉस क्वेश्चनिंगान 2 मिनटां सुद्दां टिकची ना आनी ते जाणा हे 2 मिनटां सुद्दां केस टिकची ना सो दे डोंट वॉन्ट टू टेक इट टू ट्रायल MLA आपयले तुमची ना सध्या आमचे 2च लिडरांक आपयला
ॲडव्होकेट अमित पालेकर आमचे स्टेट प्रेसिडेंट आणि आमचे व्हाईस प्रेसिडेंट प्रोफेसर रामराव. दत्तप्रसाद नाईक आणि अशोक नाईक यांना बोलवलंय भंडारी समाजाचं, त्यांचा काय आपशी काय संबंध आहे म्हणून बोलवलंय की भंडारी समाजाला टार्गेट करतो? नाही, जोपर्यंत आम्हाला माहिती आहे, आय थिंक दत्तप्रसाद वॉज अ BJP लीडर, अशोक नाईक इज प्रेसिडेंट ऑफ भंडारी समाज, पण त्यांचा आमच्या पार्टीबरोबर काहीच संबंध नाही. पण त्यांना ह्याच केसमध्ये बोलवलं की दुसऱ्या केसमध्ये बोलवलं ते पण आम्हाला माहीत नाही. पण इट इज क्युरियस की वेचून 4 भंडारी समाजाच्या लिडरांक त्यांनी आज आपयल्ले आसात. सो वॉट इज द मेसेज दॅट द सेंट्रल गव्हर्मेंट इज ट्रायंग टू सेंड? म्हळ्यार इज दीस सम सॉर्ट ऑफ थ्रेट? इज दीस सम सॉर्ट ऑफ वॉर्निंग? आर दे सॉर्ट ऑफ गॉट अ फिलिंग फ्रॉम द ग्राउंड की बाबा आज भंडारी समाज विल बी ऑल्सो युनायटिंग टू डिफीट द BJP, म्हणून ही कितें तुमची षडयंत्र आसा टू इंटिमिडेट अँड थ्रेटन द भंडारी समाज? सो दॅट वी हॅव टू सी वाय दे हॅव सिलेक्टिवली समन्ड 4 भंडारी समाज पर्सन्स फॉर दिस इन्व्हेस्टिगेशन. भंडारी समाजाकडसून तांकां भंय दिसता म्हणून तांकां हे सगळें करता अशें दिसता. Come to some prominent person and selectively they have chosen 4 Bandari Samaj leaders. Hatuncan, at least obviously it looks like they are targeting the Bandari Samaj, but that I think they have to clarify why they have called only Bandari Samaj leaders.